भगवद्गीता अध्याय 1 श्लोक 10 आणि 11. श्लोक 10 आणि 11मधून आपल्या सैन्याची महत्ता सांगतच पांडवांच्या सेनेचा कमीपणाही सांगतो. श्लोक क्रमांक 10. अपर्याप्त तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीष्माभिरक्षितं. तुलनात्मक शक्तीचा अंदाज व्यक्त करताना दुर्योधन म्हणतो, आमची शक्ती अपरिमित आहे आणि पितामह भीष्म यांच्यामुळे आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत. परंतु भीमाने काळजीपूर्वक रक्षिलेली पांडवांची शक्ती ही मर्यादित आहे. भीष्माचे महत्त्व प्रतिपादन केल्यावर तो आपल्या इतर सैन्याला उद्देशून पितामह भीष्मांचे आपल्या युद्धकौशल्याने पूर्णतः रक्षण केले पाहिजे असे सूचकपणे सांगताना तो म्हणतो. श्लोक क्रमांक 11. अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थितः भीष्ममेवाभिरक्षन्तु भगवन्तः सर्व एव हि. म्हणजेच आता तुम्ही सर्वांनी सैन्य व्यूह रचनेतील नेमक्या ठिकाणी उभे राहून पितामह भीष्मांना पूर्ण सहकार्य केले पाहिजे.